भाजपचे सर्वात जुने आणि विश्वासू सहकारी रामदास आठवले यांनी आता थेट आरपारची लढाई पुकारली आहे। राज्यसभेची जागा द्या, नाहीतर असा काहीसा इशारा आता महायुतीत घुमू लागलाय। आठवलेंच्या या एका मागणीमुळे भाजपच्या गोटात मोठी धावपळ उडाली आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण? का अडून बसले आहेत आठवले? जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये। नमस्कार, राजकारणातील अशाच खमंग आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जागा वाटपाचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांचा पेच सुटत नाहीये, तोच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपची झोप उडवली आहे। त्याचं झालं असं की रामदास आठवले यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आता संपत आलाय, त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवावं अशी आग्रही मागणी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे। आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय? तर ट्विस्ट असा आहे की सध्या महायुतीमध्ये प्रचंड गर्दी झालीये। भाजपला स्वतःच्या नेत्यांना सांभाळायचंय, तिकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही मोठ्या अपेक्षा आहेत। अशा परिस्थितीत आठवलेंनी मला जागा पाहिजेच असा पवित्रा घेतल्यामुळे पेच निर्माण झालाय। आठवले हे दलित समाजाचा मोठा चेहरा आहेत, त्यामुळे त्यांना डावलणं भाजपला परवडणार नाही। जर आठवलेंना संधी दिली नाही तर आरपीआयचे कार्यकर्ते नाराज होतील आणि त्याचा फटका येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला बसू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत भाजपच्या अंतर्गत बैठका सुरू असतानाच आठवलेंनी ही मागणी लावून धरली आहे। आम्ही वाईट काळात भाजपची साथ दिली, मग आता आमचा विचार का होत नाही, असा प्रश्न आठवले समर्थकांकडून विचारला जातोय। आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यावर काय मार्ग काढतात आणि आठवलेंची मनधरणी कशी करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं? महायुतीने रामदास आठवलेंना राज्यसभेची जागा द्यायला हवी का, की नवीन चेहऱ्याला संधी मिळायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा।